आत्महत्या कर ली स्लिम की। सुबह आपको कैसे समझा? खेत में आने के बाद मैं खेत पे को आएगा। तो आपने देखा क्या? पहले मैंने देखा इधर। कोई नहीं, किसी को कोई मदद नहीं करता। वो उनका देखते हैं, हमारे जैसे गरीबों का थोड़ा ही देखे। नेते म्हणजे फक्त मत मागण्यासाठीच घरी येतात आणि बाकी जर असलं काय हादसा झाला तर काय पण कोण लक्ष द्यायला तयार नसते. ते त्यांच्याच प्रचारात लागून राहिले, कोण लक्ष द्यायला नाही इकडं. मी आता पुस्तक काढलं, आता हे लेकराचं मी आता ते लेकरा पुस्तक राहते का? ते लेकराचे शिक्षण होऊस तर काय गॅरंटी माणसाची? मला सध्या फाशी घ्या वाटायला लागली आहे कि जगू कसे हे लेकर आता. मतलब 2 एकड़ का आपने बीमा भरा था और उसमें पैसे कितने लगे थे आपके? बीमा भरने के लिए लगे थे 200 रुपये और 203 मिली बीमा कंपनी से. माझा प्रश्न हे होता तुमच्याशी की आता जे राजनीतिक पक्ष आहे ते काय शेतकऱ्यांसाठी काय, आता जे चुनाव चालू आहे बरोबर, निवडणूक चालू आहे, खूप जोरात प्रचार चालू आहे, पण शेतकऱ्यांच्या बद्दल ते काय म्हणता का? काय त्यांचा मुद्दा उठवता का त्यांची मदत करायला? नुसतं म्हणतात पण काय उठवतात नाही, नुसतं बोलतात राहते, काहीच करीत नाही. नुसतं म्हणतात आम्ही हे करू ते करू, भाऊ देऊ काय करू, काहीच करीत नाही. चुनाव के वक्त फक्त भाषण करते हो, ऐसा करेंगे वैसा करेंगे, कुछ भी नहीं करते. असे नेते लोक त्यांच्या स्वार्थासाठी आहेत, त्यांच्या खुर्चीसाठी आहेत. कोण आपल्याला गरीबाला विचार, कोणी विचारत नाही आपल्याला. शेतीत बरोबर पिकं झाली तर मुलगी पण देणार शेतकरी. आता माझं वय रनिंग 32 लग्न झालं नाही. वाईट वाटतंय. काय करायचं मग? आम्हाला आत्महत्या करावं लागते ना आम्हाला बी. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद. हे सरकार जे आहे टक्केवारीचं सरकार आहे, खोके सरकार आहे. छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में नेता चुनावी फायदों के लिए उनके मंदिर बनाने के ऐलान कर रहे हैं. वोट जिहाद, खोके सरकार, गद्दार जैसी बातों को अहम मुद्दे बनाकर भाषण कर रहे हैं. लेकिन उन्हीं छत्रपति शिवाजी महाराज को भगवान मानने वाले किसानों की आत्महत्याएं और परेशानियों को चुनावी मुद्दा बनाने वाला नेता कोई नहीं है. महाराष्ट्र के चुनावी समर में जहां नेता एक तरफ चुनाव प्रचार में मसरूफ हैं, वहीं किसान आत्महत्याओं का दौर रुकने का नाम नहीं ले रहा है. महाराष्ट्र में पिछले कई दशकों से आत्महत्याएं हो रही हैं, लेकिन आज भी स्थिति में कोई बदलाव नहीं है. और हैरानी की बात यह है कि किसानों की समस्याएं, उनकी आत्महत्याएं कभी भी चुनावी मुद्दा नहीं बन पाती है. न्यूज़ लॉन्ड्री की टीम इस वक्त मराठवाड़ा में है और हम यहाँ ये जानने आए हैं कि आखिर क्यों किसान आत्महत्या करते हैं, क्या सोचते हैं वो राजनेताओं के बारे में और उनकी क्या अपेक्षाएं उनसे. परभनी जिले के जोलापिपरी गांव की रहने वाली मीरा नागरी के छोटे से घर में मातम छाया हुआ है. 26 अक्टूबर को उनके पति सुरेश नागरे ने उधारी और आर्थिक तंगी से परेशान होकर घर में जहर पीकर आत्महत्या कर ली थी. मीरा बताती हैं कि दिन में 100 रुपये की कमाई भी उनके परिवार के लिए दूभर हो गई थी. अभी कितने दिन हो गए आपके जो आपके पति थे उन्होंने आत्महत्या की हुई? 25 तारीख को. तो बच्चे घर पे थे और मैं काम पे थी. अच्छा. और इन्होंने भी सुबह गए थे, 6 बजे गए थे. कहाँ पे? काम पे उनके वो पानपट्टी पे जाते अच्छा, थे. ओके. वहाँ पर गए थे और दोपहर में खाने को आते थे 12 बजे 1 बजे. तो वैसे दोपहर में आए थे, बोले बच्चे थे घर पे दोनों. दोपहर में आके खाना खाए और बच्चों को बोले कि मुझे नींद आ रही है, तुम ऊपर जाके खेलो. ओके. हाँ, तो बच्चे खेल रहे थे, नहीं जा रहे थे तो उनको मोबाइल दिया कि गेम खेल लो, जाओ ऊपर जाके बैठो. तो बच्चे चले गए ऊपर. बच्चे चले गए तो इन्होंने वैसा कर लिया. तो कुछ मतलब आपको बताते थे कि क्या कर्ज का है या क्या है? थे पैसे लोगों के, वो सर टेंशन हमेशा रहता था उनके मन में. काम धंधा नहीं चल रहा था. हाँ. उनका वो दिन का 100 रुपये भी नहीं आ रहा था. अच्छा. ऐसे टेंशन लेते थे वो. और दिन में 100 रुपये कमाई भी नहीं हो रही थी. और जब वो खेती मतलब पिछले साल तक खेती करते थे, और खेती में क्या किस तरीके का नुकसान हो रहा था, क्या कर्जे हो रहे थे? कुछ नहीं, वो सोयाबीन वगैरह लगाते थे, कभी ज्वारी लगाते थे. अगर उधर बारिश ज़्यादा आ गई तो वो खेती के पास में एक नदी थी, उसमें चला जाता था. उधर के कभी 1000 कभी 2000 इतनी चाहते थे. 2000 हमको, 2000 भाई को, 2000 माँ को. बस बाकी जितना पैसा लगाया लागत उसी में चले जाता था. मतलब खेती में कुछ फायदा नहीं था, इसलिए उन्होंने सोचा कि दुकान खोल के थोड़ा सा घर चला, मतलब फायदा हो. लेकिन दुकान में भी कुछ नहीं चल रहे थे. दिन के 100 रुपये भी नहीं आ रहे थे. 100 रुपये भी नहीं आ रहे थे.
से उनके उनके दिमाग में टेंशन ले टेंशन रहे चलता थे रहता था। कि घर पे भी कुछ नहीं ला रहे, खुद भी खाते नहीं थे, ऐसे टेंशन देती थी। अब वो बंद करके दूसरे काम करे तो वो भी उनकी तबीयत ठीक नहीं रहती थी, तो वो भी नहीं होता था। और ये जैसे खेती के बारे में, जैसे अभी यहाँ पे इतना अभी चुनाव चल रहा है, ये सब हो रहा है, तो जब किसान आत्महत्या हो जाती है तो ये यहाँ पे कोई मुद्दा नहीं बन पाता। ये जो पॉलिटिशियंस हैं, कभी कभी कोई आया आपसे मिलने? ऐसे? कोई नहीं, किसी को कोई मदद कोई नहीं मदद करता, नहीं करता। नहीं करता। वो उनका देखते हैं, हमारे जैसे गरीबों का थोड़ा ही देखेंगे। किससे बात करें तो थोड़ा ही वो हमारी मदद करते हैं, नहीं करते ना, तो क्या फायदा उनसे बात करते हैं। ये पोखरनी गांव के रहने वाले दगड़ू राव सरोदे का घर है। पिछले महीने की 18 तारीख को उन्होंने अपने खेत में जहर पीकर आत्महत्या कर ली थी। खेती, अपनी बेटी की शादी और हर्निया के इलाज के लिए उन्होंने लगभग 2 लाख का कर्ज लिया था। उनके बेटे कृष्णा पुणे में परिवार की आर्थिक मदद के लिए नौकरी करते थे, लेकिन पिता की मृत्यु के बाद खेती और बाकी जिम्मेदारियां संभालने के लिए वापस गांव लौट आए हैं। शेतीचं लाभ काय होत राहते थोडाफार, पण जास्त नुकसानच येते. कसं नुकसान म्हणजे सांगा म्हणजे जरा. निसर्गानं जर साथ दिली तर पिकतही नाही, तर काय पिकत बी नाही. आपली कोरडवाहू जमीन आहे, काय जमीन पाण्याखालची पण नाही. हे काय समजा खाद बियाणं सगळं घ्यायला 20-22 हजार जाते तर, आणि कमाई किती? आणि काय 20-22 होत असेल समजा, जास्त काय होत तिथंच नाही. जास्त हा, जास्त म्हणजे काय फायदा नाही आहे म्हणजे. जास्त काय नाही पाहिजे. आणि किती वर्षापासून हेच चालू आहे म्हणजे? हा, हेच चालू आहे. जरा शेतीचं कर्ज काय म्हणजे फेडू शकत नाही, त्याचं काय म्हणजे कारण काय? म्हणजे शेतीचं कर्ज काय, शेतीतलं उत्पन्न काढायचं आणि ते अर्ध त्या ह्याच्यामध्ये जायचं बियाणामध्ये, उरलेलं काही घरी थोडंफार लागायचं, म्हणजे प्रॉफिट काही नाही होतं त्याच्यात. डबल पुढच्या पेरणीला अजून घ्यावं लागायचं, ह्याचं त्याचं घ्यायचं. पुन्हा घरी जर आजार वगैरे काही झालं तर अजून त्यासाठी घ्यावं लागत होतं. पुन्हा परत भेटायला दुसरं काही नव्हतं ना व्यवसाय. म्हणजे फक्त शेती केली, त्याच्यासाठी लोन घेतलं, हा, नुकसान झाला, मग परत त्या नुकसानाला फेडायला परत लोन घेतलं. दुसरं लोन घेतलं, अच्छा. असं उष्ण हे घेतले. तुम्ही परत आता जॉब सोडून परत येणार? मग आता काय करणार नाही ना, दुसरा ऑप्शन नाही ना. पण जर तुम्ही ते परत ते लोनच्या फेरामध्ये फसले तर? आता ते काय सांगता पुढचं सांगता येत नाही ना, अगोदरच काय सांगू शकणार माणूस. करावं तर लागणार ना शेती, त्याची गॅरंटी नाही, पण तुम्ही करणार? करावं लागेल ना. जब कृष्णा से हमने आगामी विधानसभा चुनाव और नेताओं के बारे में पूछा तो वो कहते हैं, नेते म्हणजे फक्त मत मागण्यासाठीच घरी येतात, आणि बाकी जर असलं काय हादसा झाला तर काय पण कोण लक्ष द्यायला तयार नसते. ते त्यांच्याच प्रचारात लागून राहिले, कोण लक्ष द्यायला नाही इकडं. असं माझं मत आहे की कसं आहे, कोणाला जर प्रॉब्लेम आला तर त्यांच्यावर लक्ष देणं काम आहे ना नेत्याचं. जसं की मत मागायला येतात तसं त्याच प्रकारे काही प्रॉब्लेम जर आला तर त्यानं सोल्युशन काढायला पाहिजे ना. भाषणात सांगते तर शेतकरी जगायला पाहिजे, शेतकरी, पण असं होऊ लागल्यानं त्यानं लक्ष बी द्यायला पाहिजे ना. जर त्यानं लक्ष दिलं तरच शेतकरी जगल ना. तो फक्त कामापुरता जर बघू लागले तसं नाही ना चालणार. फक्त राजकारणापुरतं शेतकऱ्याचं नाव घ्यायचं असं नाही ना. जसं की भाषणामध्ये सांगताना सांगू शेतकऱ्यासाठी हे करू ते करू, आत्महत्या रोखू, पण असला कुठला प्रकार करत नाहीत ना ते. गनपुर गांव स्थित अपने खेत के इस नीम पर 27 मई 2024 को जगन्नाथ शेवाले ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली थी। उन्होंने भी दगड़ू सरोदे की तरह खेती और अपनी बेटी की शादी के लिए कर्ज लिया था। अब उनके बेटे उमेश और पत्नी गयाबाई पर खेतीबाड़ी की जिम्मेदारी है। तर काय झालं होतं म्हणजे तुमच्या वडिलांनी आत्महत्या केली? काय सांगा, काय म्हणजे कशामुळे, काय त्रास बँकेचे होता? कर्ज नोटीस येऊ लागल्या, पुन्हा बहिणीचं लग्न आलं तर बहन की शादी के लिए खर्च के लिए पैसा नाही था. आणि शेती किती आहे तुमची? 4 एकर. 4 एकर. तर पीक चांगलं नसतं, काय झालं होतं म्हणजे त्याच्यामुळे झालं? त्यामुळे पाऊस कमी झाला नाही 2-3 वर्ष, त्यामुळे सतत शेतीत काही उत्पादन नाही, काय नाही. किती कमाई? वर्षाला 40-50 हजार रुपये पूर्ण वर्षात. आणि ते लावायला किती म्हणजे लगत किती व्हायची? लागायला 50-60 हजार रुपये खर्च लागतो. किती खर्च होता त्यांच्यावर? 1.5 लाख रुपये 1.5 लाख. ग्रामीण बँकेस. आणि ती 1.5 लाख शेतीसाठी घेतलं होतं की बहिणीचं लग्नासाठी? शेतीसाठी घेतलं होतं. बहिणीच्या लग्नासाठी बचत गटात घेतलं होतं 60,000 रुपये. काय झालं, काय होतं त्या दिवशी म्हणजे? खर्च केले पैसे नाही, ते
और बैंक की नोटिस आई थी ग्रामीण बैंक की। अच्छा, गवर्नमेंट की नोटिस आ रही थी, बार बार आ रही थी क्या? अच्छा अच्छा अच्छा। आत्महत्या कर ली इस लिम पे। ये इस नीम पे? फिर सुबह आपको कैसे समझा? खेत में आने के बाद मैं खेत पे को आएगा। तो आपने देखा क्या? पहले मैंने देखा इधर। वो जो कर्जा अभी भी है आपके ऊपर? कर्ज बैंक का बचत घर का तो हमने ही किया, मुझे रिश्तेदार दिया। से लेके चुका दिया। और बैंक का भी 1.5 लाख रुपए है ना? तो कर्ज अभी बात है, बैंक के लिए भी रिश्तेदारों से ऐसे वैसे साहूकार से कर्ज लिया था। हाँ। तो अभी देना बाकी है। अपनी आप बीती सुनाते हुए उमेश ने बताया कि किसान होने की वजह से उनकी शादी भी नहीं हो पा रही है, क्योंकि किसानों के घरों में अब लोग अपनी बेटियों की शादी करवाना पसंद नहीं करते हैं। शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न होणे झाली तर म्हणजे असे शेतीत बरोबर पिकं झाली तर मुलगी पण देणार शेतकरी। आता माझं वय रनिंग 32 लग्न झालं नाही अजून। तुमचं 32 वय है? शादी नहीं हो रही अभी। शादी नहीं हो रही है आपकी? क्यों, कारण क्या है? ये शेती कोई देत नाही, कंपनी काम करे उसको दे रही। यांचे आपल्या संबंधाची बात काही झाली होती कुठे? रिश्तेत नाही आ रही, रिश्तेच नहीं आ रहे? शेती बोलले की नाहीच म्हणले। अच्छा अच्छा अच्छा। सारे बिजनेस होना मांग रही हो। क्या बोलते, बिजनेस होना चाहिए। बातचीत के दौरान उमेश ने प्रधानमंत्री फसल बीमा योजना से जुड़ा उनका एक हैरान करने वाला तजुर्बा बताया। वो कहते हैं कि साल 2023 में जब उन्होंने 50,000 की फसल के नुकसान के लिए आवेदन भरा था तो उन्हें सिर्फ 203 रुपए का बीमा मिला था। अतिवृष्टीचं काय नाही, पीक विमा सुद्धा मिळाला नाही आम्हाला। मागील 5 वर्षामध्ये एकदाही मिळालं नाही पीक। 2023 ला भेटला होता, कोण्या शेतकऱ्याला 500, कोणत्या शेतकऱ्याला 1200। 500 आणि 1200? हो। तुम्हाला किती भेटलं होतं? हमको 2 से 3 रुपए मिलती। 2 से 3 रुपए? मतलब काय के 2 से 3 रुपए? मतलब सोयाबीन का बीमा भरा था 2 एकड़ का। हाँ। 2 से 3 रुपए मिली सोयाबीन का बीमा। मतलब 2 एकड़ का आपने बीमा भरा था और उसमें पैसे कितने लगे थे आपके? बीमा भरने के लिए लगे थे 200 रुपए और 203 मिली बीमा कंपनी से। और नुकसान कितने का हुआ था? पैसे कितने लगे थे 2 एकड़ में? 50,000 रुपये का नुकसान हुआ। नेताओं के बारे में अपनी राय रखते हुए उमेश कहते हैं, शेतकरी सध्या कोणाचं लक्ष नाही। त्याला माग आपल्या जून जुलैमध्ये हे झाले, अतिवृष्टी झाली। अजून शेतकऱ्याची पंचनामे झाले नाही, काय नाही, पीक विमा भेटला नाही, काहीच नाही। तर हे जे सगळे पार्टी आहेत, महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? पार्टी कोणती असली तरी शेतकऱ्यासाठी कोणतं सरकार चांगलं आहे सध्या तरी। किसानों को कोई सुनता है, आंदोलन करना पड़ता है किसानों को, मोर्चे लगाने पड़ते हैं, इसलिए कर्ज की योजना में आत्महत्या कर लेते शेतकरी। अभी हमारे तालुके में 10-12 आत्महत्या हुई शेतकरी। चुनाव के वक्त फक्त भाषण करते हो, ऐसा करेंगे वैसा करेंगे, कुछ भी नहीं करते। सरकारी आंकड़ों के मुताबिक जनवरी 2024 से जून 2024 के बीच मराठवाड़ा में 430 किसानों ने आत्महत्याएं की थी, जिसका मतलब ये है हर रोज 2 किसान आत्महत्याएं कर रहे थे। सबसे ज्यादा 101 आत्महत्याएं सिर्फ बीड़ में हुई थी। मराठवाड़ा के दौरे के तहत जब हम बीड़ पहुंचे तब हमारी मुलाकात आत्महत्या किए हुए कई ऐसे किसान परिवारों से हुई जो घोर गरीबी और लाचारी में जी रहे हैं। तेलगांव के रहने वाले बलीराम धुमाल का परिवार भी उन्हीं में से एक है। त्यांच्या मागे लई कर्ज होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली। किती कर्ज होतं? तरी 2-3 लाख होतं। शेतीसाठी घेतलं होतं? शेतीसाठी बी ना असं बी काही। अच्छा अच्छा। तर हा शेती म्हणजे तुमच्या जरा शेतीबद्दल सांगा जरा, काय म्हणजे शेतीचं काय प्रकार आहे आणि त्याचं काय फायदा होते? शेती आमची पिकत नव्हती, पाणी नव्हतं आमच्या जमिनीला, ह्याला त्रास होता म्हणून घेत आत्महत्या केली। त्यांच्यानंतर काय काय हे झालं? आम्हाला आता खूप अडचणी येतात, लेकराचं शिक्षण, सगळं आता अडचणी घरात असतातच ना, काही बी कपडा लता आणणं, खाणं पिणं, हे राशन बंद आहे आमचं, आम्हाला राशन देत नाही तर पुन्हा अजून आता मुलं शिकवाय टाकायची तर शेती करायला लागली तर मजुरी म्हणजे कामाला चालली तर हे अशा अडचणी आल्या आता। तर सरकारकडून काही कंपन्सेशन भेटलं का तुम्हाला? म्हणजे काय सरकारकडून 1 लाख रुपये भेटले आम्हाला। भेटले? त्याच्यात 1 लाख मध्ये पुरते का? नाही, कसं पुरण 1 लाख नाही पुरत। 1 लाख भेटले, 30,000चा चेक हातावर आला आणि 70,000 रुपये तर ते 5 वर्षाला देणार आहेत, ते बँकेत चेक जमा केलेला आहे। माझा प्रश्न होता तुमच्याशी की आता जे राजनीतिक पक्ष आहे ते काय शेतकऱ्यांसाठी काय, आता जे चुनाव चालू आहे बरोबर, निवडणूक चालू आहे, खूप जोरात प्रचार चालू आहे, पण शेतकऱ्यांच्या बद्दल
ते काय म्हणता का, काय त्यांचा मुद्दा उठवता का त्यांची मदत करायला? नुसतं म्हणतात पण काय उठवतात नाही. नुसतं काही बोलतात करत राहते, नाही. काहीच करीत नाही. नुसतं म्हणतात आम्ही हे करू ते करू भाऊ देऊ काय करू, हा. काहीच करीत नाही. सगळे पक्ष. सगळे शेतकऱ्यांसाठी फक्त मालाला भाव द्यावा. शेतकऱ्यांसाठी मालाला भाव दिला ना मग सगळे व्यवस्थित होते. आता कशालाच भाव नाही, कापसाला नाही. याचा बायाला 100 रुपये बंद चाललाय. आता येत नाहीत ना लोक बी. आता इतका पैसा बाहेर चालला, खाता आणायचं, फवारणी करायची, हे करायची, आणि त्याला भाव नसल्यास मग काय उरायलंय ते शेतकऱ्याला? काहीच उरालं ना. असं आहे ना, तेवढा भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याला, कोण्या बी पिकाला, सोयाबीनला काही, कापसाला काही, कोणत्या भी वस्तूला. कारी गांव के रहने वाले अभिषेक गवली भूमिहीन किसान परिवार से थे। छोटी उम्र में अपने पिता के जाने के बाद अभिषेक और उनकी मां भारती दूसरों के खेतों में मजदूरी किया करते थे। 4 साल पहले उनकी स्वाति से शादी हुई थी। 1.5 साल पहले अपनी जिंदगी को बेहतर बनाने के लिए अभिषेक ने कर्जे पर एक कार खरीदी और ड्राइवरी का काम शुरू किया था। लेकिन पिछले महीने की 17 अक्टूबर को कुछ ऐसा हुआ कि सड़क किनारे पेड़ पर अभिषेक ने फांसी लगाकर अपनी जान दे दी। अभिषेक की माँ, पत्नी और 2 छोटे बच्चों के परिवार के पास अब सिर्फ 3000 रुपये बचे हैं। उनके खाने पीने का सामान भी गांव वाले देते हैं। आत्महत्या गाडीमुळे केली, गाडीने म्हणून गाडी नेली, अर्ध्या रस्त्यातच सोडलं त्याला मारहाण करून, मग त्याच्यामुळे त्याने आत्महत्या केली. गाडी काय कर्ज घेतली? हा, हो, कर्जावर घेतली होती. लोकांच्या शेतामध्ये, आम्हाला शेत नाही, घर नाही, काय नाही. हो, तुम्ही म्हणजे शेतमजुरी करता? हा, मजुरी करूनच खातात आम्ही. हर रोज आम्हाला मजुरीच करावं लागते. किती पैसे भेटते मजुरीमध्ये? आता पैसे काय 200 रुपये रोज आहे दिवसाचा. फक्त 200? मग 200 रुपये रोज आहे. मग 200 रुपये 6000 रुपये महिना पडतो. ह्याच्या पुढे काय आहे? आम्ही 12 महिने रोजानेच काम करतो. म्हणजे आम्हाला एक दिवस बी घरी बसायला जमत नाही. कारण आम्ही घरी बसले आम्ही खावा काय? आम्हाला कुठलाच मार्ग नाही, शेत नाही, घर नाही म्हणलं ना, आम्ही रोज बी कामाला जातो 12 महिने. मग ते ज्या दिवशी आम्ही कामाला गेलो तीच मजुरी आम्हाला भेटते. आता घरी किती पैसे असतात तुमच्याकडे? आमच्या घरात फक्त आता 3000 रुपये, ते बी पाहुण्याने दिलेले, आलेले गेलेले लेकराच्या हाताने. आता मी 1.5 महिना झालं घरी बसून या, कुठले पैसे येणार? कुणी नाही, लोक देतात आणून, पाहुणे रावणे दिले आतापर्यंत. म्हणजे मी होते तर मी दाखवत होतो, आमचं आम्ही करून खात होतो ना. पण जसं घरी तसं पाहुणे रावणे जसे येतात भेटाय ते आणून देतात. पुढे ह्या पोराने असं वाढवून ठेवले, काय करायचं, कसं जगावा? मला सध्या फाशी घ्या वाटायला लागली आहे की जगू कसे हे लेकर. आता मी आता पुस्तक काढलं, आता हे लेकराचं मी आता ते लेकरा पुस्तक राहते का? ते लेकराचे शिक्षण होऊस तर काय गॅरंटी माणसाची? कवर जगन म्हणून माहिती आहे का की मी ह्या लेकरासाठी मी हे करून दाखवीन म्हणून असं म्हणता येते का? त्याच्यामुळे आम्हाला कुणाचाच आधार नाही, काहीच नाही. आम्ही फक्त कष्ट करतो तवाच खातो, नाही तर उपाशी बसताना आम्ही घरी राहिलो, इलाज नाही आमचा. मी आता त्या लेकरा कवर पुरणार आहे, ही 2 लेकर घेऊन कुठं जाणार आहे आता? चूल्हे पर भाकरी बनाती हुई इस महिला का नाम देवशाला वाघमारे है। रुई गांव की रहने वाली देवशाला और उनके पति नामदेव वाघमारे ने 3 साल पहले अपनी बेटी के लिए 1 साल गन्ना काटने के लिए 3 लाख की ओचल ली थी। लेकिन मुकादम ने इन्हें अपने जाल में फंसा लिया। मुकादम ने इनसे, इनके पति से और 2 नाबालिग बच्चों से एक की जगह 2 साल हर रोज 18 से 20 घंटे गन्ना कटाई करवाई और इनके ही उचल के पैसे लौटाने का दबाव बनाने लगा। पैसे के लिए मुकादम ने इनके पति के साथ कई बार मारपीट की और गाली गलौज की, जिससे परेशान होकर उन्होंने पिछले साल आत्महत्या कर ली। जेव्हा फिटते तेव्हा द्यायची तिने बोली द्यायची, पण त्यानं त्रास खूपच केला आमच्या मालकाला. तुम्ही जोडीमध्ये गेले होते? हा, जोडीमध्ये. जोडीमध्ये गेले हा. होते. खूपच त्रास केला. मी लेकर लहान लहान घेऊन काम केलं, पण ते म्हणला मला काम नाही, काय नाही पाहिजे, तुला काय करायचे माझे पैसे दे म्हणला. तुझा संबंध नाही म्हणला, मला न्यायचं बी नाही म्हणला, तुझ्याकडून पैसे फेडून घ्यायचे बी नाहीत, मला डायरेक्ट पैसे दे जाग्यावर. आणि किती पैसे मागत होता? त्याचे 3 लाख रुपये होते. टोटल 3 लाख? हा, त्याच्यातले काम करून कष्ट करून व्याजाचं व्याज केलं सर त्याने आम्हाला. कष्ट करून तुम्ही किती वर्ष काम केलं? त्यानं कष्ट करून आम्ही 2 वर्ष त्याच्यासोबत काम केलं. 3 लाखासाठी? हा, 3 लाखासाठी. त्याने व्याजाचं व्याज घेतलं. माझे एवढे लेकर मी मोरीने येऊन घेतलं, काम करून घेतलं. बाबा लोकांचे पैसे, चला म्हणलं आपल्या पप्पासाठी काम करावंच लागते, आपण गरीब आहेत म्हणलं, द्यावं लागते त्याचे पैसे घेतले. मग त्यानं काहीच केलं नाही, म्हणला नाही मी काय नाही करायचं, मला पैसे दे म्हणला, मला तुझी गरज नाही, मर नाही तर वाच म्हणला पाहिजे. जो शुगर केन कटर्स होते हैं उसमें जो गन्ना का जो ये जब काटने जाते हैं, बीड़ से, बीड़ बहुत बड़ा सेंटर है एक्चुअली, यहाँ से बहुत सारे लोग माइग्रेट होते हैं, पश्चिम महाराष्ट्र में जाते हैं, कर्नाटका में जाते हैं, और ये एक उच्चल मतलब एक रेट फिक्स होता है जिसमें कपल्स की जोड़ी बोलते हैं, कपल पूरा कपल जाता है उसमें। और ये जब गए थे तो 3 लाख रुपए का
साल भर का उनका कॉन्ट्रैक्ट रहता है, उसमें जो मुकादम होते हैं अक्सर वो क्या करते हैं, ये लोग वहाँ जाते हैं और ऑलमोस्ट 20-20 घंटा काम होता है, मतलब 18-20 घंटा, और बहुत ही बड़ी तादाद में कुंटलों गन्ना काटना पड़ता है। तो जब तक उनका काम पूरा हो जाता है, जब वो पूरी टाइम लिमिट पूरी हो जाती है, उसके वो पैसे भी चुक जाते हैं, लेकिन वो लोग बोलते हैं कि तुमने, जनरली यही होता है इसमें, जो शोर कटर से मैक्सिमम वही होता है, वो ये कहते हैं कि भाई तुमने पूरा काम नहीं किया है, तुम्हारे अभी इतने पैसों का काम बचा है। तो उसमें फिर वो वापस से उनको अगले साल उसी अमाउंट को चुकाने के लिए लगा डालते हैं, और वापस एक साल उनका उसमें फंस जाता है। ऐसी सूरत में कई बार क्या होता है कि जो जोड़ी होती है वो कहीं और से उधार लेती है उसको पैसे देने के लिए, और उनके ऊपर कर्जा, मतलब ये कर्जे का साइकिल रहता है पूरा, जिसमें वो फंस जाते हैं। कधी त्यांनी हे म्हणजे आत्महत्या कधी केली? आता गेल्या वर्षी केली नाही, कारखान्याला जायच्या टायमालाच. तिकडे तुम्ही म्हणजे तुमचं ठरलं होतं का ठरलं होतं जायचं जायचं, की आम्हाला. ते त्याला हो. भेटून द्यायचं हो. म्हणून? त्याचं फिरून म्हणजे माझे एवढे लहान लेकरं घेऊन गेले सर्व कामाला, त्याचे पैसे द्यायचे म्हणून इमानदारीने आमच्या मालकाचा त्यानं घात घातला. हो. कोणाचा दोघांना पाय घेऊन बुडत गेलो नव्हता. तुमचे किती वय होतं पोरांचं तेव्हा? लय लहान म्हणजे 4वी-5वीला असतील तेव्हापासून काम करत होता आम्ही त्यांच्या सोबत पोरं घेऊन. अच्छा अच्छा. हा. मग एवढीचे लहान लेकरं घेऊन ते म्हणला ह्यांच्याच्यानं काय पैसे फिटणार आहेत म्हणला, धमकी दिली आमच्या मालकाला. देवशाला के 18 साल के बड़े बेटे सुशील पुणे में अब परिवार को संभालने के लिए नौकरी करने लगे हैं। वो छुट्टी पर घर आए थे, लेकिन वापस पुणे जाने के लिए उनके पास बस के टिकट के लिए पैसे नहीं थे। ते आता सध्या कसं आहे, जे बाहेर जावं लागते समजा कामाला, आता घरी कुणी कामाला नाही तर गावामध्ये कामं राहिली नाही तर कामं असते तर 1 ते 2 महिने, मग पुन्हा कुठं कामं इथं भेटत नाहीत गावामध्ये. मग जर शाळा झाली, मी 12वी झाली, मग आता मी पुण्याला गेलो, ह्यांना घरी पैसे पाठवते. महिंद्रा कंपनीला आहे, 17,000 रुपये पेमेंट भेटते मला. रूमचं भाडं 3,000, खाण्याचे 2-3 हजार, असे करून 6,000 जाते, म्हणजे 11,000 रुपये राहते. तर ह्यांना मी घरी खायला पाठवून देतो. 6,000 मध्ये पुण्यामध्ये राहतो, पुण्यामध्ये आणि राहते, 11 घरी पाठवतो. घरी पाठवून देतो. आणि घरी आई, आई, काका, भाऊ, भाऊ, दादा, आजोबा. आजी आजोबा हे एवढे जण आहेत. आणि शिक्षण सोडलं शिक्षण चालू आहे, पण सध्या आता म्हणजे जेवढं होईल तर असं म्हणजे तिकडे जातो गेल्यापासून. काम करून शिक्षणासाठी? नाही, शिक्षणाला टाइम भेटत नाही. किती वाजता असते काम? म्हणजे ते 6 ते 3 असते, 6 ते 3 3 शिप असतात. 3 शिप असतात, 6 ते 3, 3 ते 11, 11:30, 11:30 ते मग सकाळी 6:30. अशी शिफ्ट आहे का? असे 3 शिफ्ट राहतात. महिंद्रा कंपनी अच्छा. चाकणची. तर म्हणजे असं कॉलेजमध्ये दाखला वगैरे काही घेतला नाही? हाय, चालू आहे. कुठे? ऍडमिशन इथं धारूरला दारुडला तालुक्याला. आहे का? तर जसं म्हणजे टाइम भेटतो हा तेव्हा स्टडी करतो आणि हा हा. आणि आता पुण्याला जायचं होतं तुला, कधी जाणार? म्हणजे आता सुट्टीवर आलाय का? हा, आता सुट्टी दिली ना 5, हा. त्या सुट्ट्या झाल्या. आता मी आजच जाणार होतो, पण ते म्हणले उद्या चला जा, म्हणले आजोबा म्हणले उद्या पैसे देतो. आता सध्या मी पैसे खर्चल्यामुळं मग ते बघून देणार होते. अच्छा, जायचे तिकीटचे पैसे नाही का? हा, देतो म्हणले. नामदेव वाघमारे के पिता केशव नेताओं के बारे में कहते हैं, आम्हाला प्रकाशदादा सोळंके म्हणून आमदार आहेत माजलगाव आमच्या मतदारसंघातून. मी त्यांच्याकडं असं लेखी दिलं अर्ज, काही त्याच्यावर त्यानं म्हणजे काही केलेलं नाही. आणि काय त्यांना आपल्याला हे करायचे, काही सुद्धा त्याच्यावर त्यानं काही सुद्धा बोलले नाहीत. त्याला हिथं आल्याच्या नंतर मी त्याला त्याच्यापाशी ते लिहून दिलं मी अर्ज. काही सुद्धा अगर ते आपल्याला भेट बी दिली नाही, काही नाही, काही नाही. नाही तर ह्या अशा घटना झाल्यावर येऊन त्याने भेटी द्यायला पाहिजे, पण ते आले नाहीत. कशाचे नेते लोक त्यांच्या स्वार्थासाठी आहेत, त्यांच्या खुर्चीसाठी आहेत. कोण आपल्याला गरीबाला विचारत? आपल्याला कोणी विचारत नाही आपल्याला. त्यांच्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी त्यांचे नेतेगिरी आहेत, आपल्यासाठी गरीबासाठी काही नाही. आणि तुम्हाला काय वाटतं या नेत्यांबद्दल? आता हे चुनाव चालू आहे, मोठे मोठे नेते सगळे, काय देणार आहे सर आपल्याला? ते त्याने 10-5 रुपये दिले तर तेवढे त्या लेकरा बाळाच्या शिक्षणाला होते. काय देते ते देत नाहीत, ते काय देत नाहीत नाही देत आपल्याला. काय. आमचे आता एवढे इलेक्शन होते तर काय आम्ही कोणाचा आम्ही रुपया बी रुपया घेत घेतला बी नाही. नाही, आम्हाला कोणी दिला बी नाही. कोणकड मतदान होतंय, कोणकड पेट्या फुटत्या ते बी आम्हाला माहित नाही. मराठवाड़ा के गांवों में रिपोर्टिंग के दौरान हमने पाया कि यहाँ कई किसानी करने वाले युवाओं की शादियां नहीं हो रही हैं। इस बारे में जब हमने रुई गांव के कुछ युवा और बुजुर्गों से पूछा तो वो कहते हैं, शेतकऱ्यांचं कसं आहे, आता कोणाचीही मुलगी असेल तर म्हणजे ह्या काकांची मुलगी असेल, ह्यांना वाटतं आपली मुलगी चांगल्या घरी गेली पाहिजे, शेतकऱ्याला गेली नाही पाहिजे. कारण आज पाऊस पडला तर उद्या नाही, उद्या पडला तर परवा दिवशी नाही, पडला तर मग रेग्युलर 8 दिवस आहे ते पीक जाणार, येणार तर काहीच नाही.
आणि ह्याच्याकडे गव्हर्नमेंटचं लक्ष नाही, काय नाही. त्यामुळे आपल्याला वाटतंय, म्हणजे कोणालाही वाटतंय आपली पोरगी चांगल्या घरात गेली पाहिजे आणि आयतं भेटलं पाहिजे. शेतकरी मुली म्हणजे मुलीची संख्या कमी झाली आणि पुन्हा मुलाले उत्पन्न राहिलं नाही, कमी झाले उत्पन्न बी. म्हणजे शेती कमी झाली कारण वाढली ना, मुलाची संख्या वाढली आणि जमिनी कमी झाल्या. त्यामुळे सोनी म्हणजे हा म्हणजे भविष्य हे म्हणजे सुरक्षित नाही. नाही हो, शिकलेले आहेत पण बेकार आहेत, नोकरी नाही. म्हणून मुली करीत नाहीत. आणि मुली जास्त शिकलेल्या असल्यामुळे नोकरीचाच नवरा पाहिजे म्हणतात. शेतकरी नाही, नोकरीवाला सर्व्हिसवालाच पाहिजे म्हणतात. मालाला भावच नाही, उत्पन्न बरे निघते पण भाव नाही. एक तर पाण्याच्या समस्या आहेत पुन्हा शेतीला आमच्या इकडे भागात. हो, आणि भाव नाही मालाला. आता सोयाबीनला काय भाव आहे त्या दोघा जणांचं भागतच नाही नवरा बायकोचं, जरी लग्न झालं तरी. त्याच्यामुळं नको म्हणजे. आणि एक वर्षभर नोकरी करते तिथं कंपनीने, लग्न झालं पुन्हा परवडत नाही. 15-10 रुपयात परवडत नाही. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी परत येते गावाकडे. आत्महत्या वाढतोय. हो, पहिले नोकरी म्हणून केलं, आता काय झालं, वापस का आला, आत्महत्या वाढतोय. असं तर तुम्हाला हे वाईट वाटत नाही का की शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आली आहे? वाईट वाटतंय. काय करायचं मग, आम्हाला आत्महत्या करावं लागते ना, आम्हाला बी वाईट वाटून. शेतीमध्ये काम करण्यासाठी जे शिकलेले पोर आहेत ते कामच करत नाहीत. ते आईवडिलाला त्रास आहे. ते मुलाचं कसं होईल आणि मुलीचं कसं होईल ही चिंता आहे सध्या सगळ्या. शिकलेला मुलगा तर शेतात कामच करू शकत नाही. ते गरीबाचे असू द्या, श्रीमंताचा असू द्या. श्रीमंताचा तर डॉक्टर होतोय, पण गरीबाचा शिकून शिनी बेकार जिंकतोय. आणि डॉक्टर होणारे थोडे आहेत ना, सगळे थोडेच आहेत. एवढे बोटावर मोजणे इतके डॉक्टर आहेत नोकरीला. IAS, IPS असे होणारे सगळे थोडेच होते. महाराष्ट्र के आगामी विधानसभा चुनावों में किसानों के मुद्दों की गहराजरी और उनकी समस्याओं के बारे में जब हमने कुछ किसानों और समाजसेवियों से बात की तो वो कहते हैं, शेतकऱ्याचा फार संकटच आहे. शेतकरी मुद्दा कवाच उचलून धरीत नाहीत. शेतकऱ्याचा घाटावाले, शेतकऱ्याचे मुलं ऍडमिशन घेतलेले. आता सध्या माझा मुलगा पुण्याला शिकतोय, ऍडमिशन फीस सुद्धा भरू शकाय नाही. ते लायब्ररी मधून गपचूप अभ्यास करतोय. 100 रुपयाच्या स्टॉप ते बॉन्डवर लिहून दिलंय. माझे ऍडमिशन थोडं पप्पाच्या अडचणी असल्यामुळे ऍडमिशन सुद्धा पुढच्या सीझनला घ्यायचंय. थोडं 1 वर्ष त्याचा गॅप दिला त्यांनी. हे सर्वजण कुणी बी असू द्या, त्यांनी शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे. शेतकऱ्याला निकष लागणारा खर्चाच्या आधारित किमती द्यायला पाहिजे. शेतकरी असं होईल की शेतकरी जगणार नाही. फार विचित्र संकट. आज न उद्या आपली परकीय चलनाच्या हातात शेती जर असाच जर शेतकरी राहिला तो खेती उद्योग परकीय लोकांच्या हातात जाईल. किसानों के बारे में चाहे किसी भी पार्टी हो, महाराष्ट्र की या किसी गवर्नमेंट हो, और ये क्या अभी का मुद्दा नहीं, बहुत 10-20 साल से 40 साल से ये आ रहा है कि किसानों के ऊपर खाली बोलने की बात है. हर एक सरकार, हर एक पार्टी हम किसानों के लिए बहुत सारे आश्वासन देते हैं कि हम किसानों के लिए ये करेंगे वो करेंगे, मगर अभी ऐसा ठोस किसी सरकार ने या किसी पार्टी ने किसानों के लिए कुछ नहीं किया है. अगर किसानों के लिए कुछ किया होता तो अभी महाराष्ट्र में या मराठवाड़ा में जैसे कि बहुत शेतकरी के मतलब फार्मर की आत्महत्या हो रही है, सुसाइड हो रहा है, बहुत सारे बच्चे लोग ये जो है तो बेकार घूम रहे हैं, पढ़ते हैं मगर उनको नौकरी नहीं मिल रही है. और बहुत लोगों के पास खेती है मगर खेती में कोई अनाज नहीं निकलता है, और जो अनाज निकलता है तो उसको कोई रेट अच्छा नहीं मिलता है. तो इसी तरह का किसानों का जो दुख है वो दुख के लिए खाली पार्टियां बात करती है, हम किसानों के लिए ये करेंगे वो करेंगे, मगर अभी तक तो किसी किसानों के लिए किसी पार्टी ने कुछ नहीं किया. अगर ये किया होता तो अभी किसानों में बहुत सारा बदलाव आ जाता. किसानों को नेता कभी बलिराजा बोलते हैं, कभी अन्नदाता बोलते हैं, लेकिन ये सब बोलने की बातें हैं. ऐसा मैं नहीं कह रहा हूँ, ऐसा ये किसान कह रहे हैं. हम मराठवाड़ा के दौरे पे जहाँ जहाँ घूमे, जिन जिन गाँव में गए, वहाँ के किसान बोलते हैं कि नेता सिर्फ उन्हें छलावा देते हैं. भले वो कोई सी भी पार्टी के हों, चाहे वो कांग्रेस के हों, चाहे वो बीजेपी के हों, चाहे वो एनसीपी एसपी के हों, एनसीपी के हों, शिवसेना के हों, शिवसेना और बाटा के हों. आप ये सोच के देखिए कि किसानों की स्थिति आज ये है कि चुनाव चल रहा है, प्रचार हो रहा है, लेकिन तब भी किसान आत्महत्याएं हो रही हैं. किसानों की स्थिति ये है कि उन्हें 50,000, 1 लाख, 2 लाख के कर्ज के लिए आत्महत्या करनी पड़ रही है. किसानों की स्थिति ये है कि उन्हें
3 लाख का कर्जा चुकाने के लिए 2 साल 3 साल 20-20 घंटे लगातार काम करना पड़ता है, लेकिन तब भी वो कर्जा चुक नहीं पाता। आप ये भी सोच के देखिए कि किसानों की स्थिति ये है मराठवाड़ा में कि कोई अपनी बेटी उन्हें देना पसंद नहीं कर रहा है। ज़रा सोच के देखिए कि अगर किसानों के साथ इस तरीके से ये चलता रहा तो क्या होगा। और चुनाव आते रहेंगे, इसके पहले भी बहुत चुनाव हुए हैं, चुनाव आगे भी होंगे, लेकिन किसानों का मानना यह है कि उनकी स्थिति में कोई बदलाव नहीं है। नेता सिर्फ उन्हें बोलते हैं और चुनाव के बाद उन्हें भूल जाते हैं। पत्रकारिता का नासूर बन चुके विज्ञापन के मॉडल को खारिज करके खबरों की इस दुनिया को बदलिए ताकि पत्रकारिता आपके लिए जवाबदेह बने। newslaundry.com/subscription पर क्लिक कीजिए और अपने मन मुताबिक पेमेंट का विकल्प चुनिए, क्योंकि हमारे सब्सक्राइबर्स का नारा है, मेरे खर्च पर आजाद हैं खबरें।